बाजारातून विकत आणलेला चातू आणि आपण घरी बनवलेला चातू यात खूप फरक असतो. कधी तो कोबट लागतो तर कधी हवा तसा मऊ होत नाही. असं का होतं? याचं मुख्य कारण लपलंय जवाच्या सालात. धान्य दळण्याआधी जवाचे कडक साल फक्त 2 सेकंदात कसे सोलायचे हीच ट्रिक आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला मिळेल पावसाळ्यातही 3 ते 4 महिने व्यवस्थित टिकणारं आणि योग्य टेक्स्चर असलेलं सातू पीठ. तर सातू प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आज मी आमच्या घरची पारंपरिक पद्धत दाखवते. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी 1 किलो गहू 2 ते 3 वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेते. गव्हातील माती पूर्ण निघून जाईपर्यंत धुवून चाळणीतच निथळायला ठेवायचे. त्यानंतर 500 ग्रॅम काळे चणे आणि 350 ग्रॅम जव धुवून स्वच्छ निथळायला ठेवायचे. यामध्ये मी 250 ग्रॅम सोललेला जव आणि 100 ग्रॅम सालासहित जव घेतलाय. काळा हरभरा हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, तर जवाचा उल्लेख आयुर्वेदातही आढळतो. त्यामुळे आमच्या घरी ही तिन्ही धान्य एकत्र वापरण्याची पद्धत आहे. आता इथे पहिली महत्वाची गोष्ट, मी हे धान्य उन्हात वाळवत नाही. पावसाळ्यात हवेत ओलावा असतो म्हणून सावलीत पंख्याखाली सुती कपड्यावरती पसरवून पूर्ण कोरडं करून घेते. त्यामुळे ना भाजताना धान्य आतून आणि बाहेरून समान भाजलं जातं. धान्य पूर्ण कोरडं होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी हे साधारण 4 ते 5 तास वाळवणार आहे. 4-5 तास सावलीत ठेवल्यानंतर धान्य आता छान कोरडं झालंय. आता पुढच्या स्टेपकडे वळूया. जवाची कडक साल वेगळी करण्याची. ही छोटीशी ट्रिक केल्यामुळे पुढे दळल्यानंतर सातूचं पीठ अधिक बारीक आणि मऊ लागेल. इथे आपण फक्त जवाचीच साल वेगळी करणार आहोत. गहू आणि काळे चणे आपण सालीसकटच वापरणार आहे. कारण त्यांच्या सालीत पोटासाठी उपयोगी असे पोषक घटक असतात. पण जवाची ही बाहेरची कडक साल काहींना पचायला थोडी जड वाटू शकते. म्हणून दळण्याआधी जवाची साल वेगळी करणं गरजेचं आहे. जव मिक्सरच्या जारमध्ये टाकून फक्त 1 ते 2 सेकंदासाठी पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा आपल्याला फिरवायचंय. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मिक्सर सलग चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर जव बारीक होईल आणि साल वेगळी होणार नाही. आता हा जव ताटात घेऊन हलकासा पाखडून घ्यायचा. बघा, जवाचा दाणा वेगळा आणि त्याची साल वेगळी छोट्या छोट्या घरगुती टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर शीतलच भोजनमला सबस्क्राईब करून ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे धान्यांची भाजणी. कढईत मी अर्धी वाटी मीठ चांगलं गरम करून घेतलंय. अनेक जण विचारतात की मिठात भाजल्यावरती पीठ खारट तर होणार नाही ना? प्रत्यक्षात मीठ आपण उष्णता समान पसरावी म्हणून वापरतोय. गव्हाची पहिली बॅच टाकून मध्यम आचेवरती खमंग भाजून घ्यायचे. खमंग म्हणजे 10 ते 15 मिनिटं गहू कुरकुरीत होईपर्यंत भाजणार आहोत. भाजून झाल्यावरती मोठ्या चाळणीतून मीठ वेगळं करायचंय. गरज वाटली तर स्वच्छ कापडात धान्य हलकसं चोळलं तर उरलेले कणही निघून जातात. आता ह्याच गरम मिठात आपण चणे सुद्धा 10 ते 15 मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आणि जवाबद्दल एक महत्वाची गोष्ट, जव भाजताना मी कढईत मीठ घालणार नाही. जव आकाराने बारीक असतात, त्यामुळे त्यात मिठाचे कण अडकू शकतात. जव सुकेच कढईत मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे. हे सर्व धान्य आपण गिरणीतून अगदी बारीक दळून आणणार आहोत. इथे गिरणीवाल्या दादांनी दिलेली एक छान टिप मी तुम्हाला सांगते. त्यांनी मला सांगितलं होतं की ताई, गहू आणि चण्याचा सातू फार सहज बारीक होतो, पण जव कितीही बारीक दळले तरी त्यातला हलका चोथा राहतोच. म्हणून जव दळून आणल्यावरती ते मैदा चाळायच्या बारीक जाळीच्या चाळणीने एकदा चाळूनच घ्यायचं. त्यामुळे ना पिठाला छान मऊ टेक्स्चर मिळतं. आणि हो, पीठ दळताना तुम्हाला आवडत असेल तर जिरे, सुंठ, वेलची किंवा जायफळ यापैकी काहीही घालू शकता. पण मी हे चातूचं पीठ वेगवेगळ्या पदार्थांसाठी म्हणजे लाडू, पराठे, एनर्जी ड्रिंक अशा अनेक प्रकारे वापरणार आहे. त्यामुळे आत्ता पिठात मी काही घालणार नाही. ज्या पदार्थांसाठी पीठ वापरेन त्यानुसार त्यात लागणारे मसाले किंवा इतर पदार्थ नंतर घालून घेईन. आणि हो, याच सातूच्या पिठाचा वापर करून मी भरपूर एनर्जी आणि प्रोटीन देणारा न्यूट्रिशनल वेलनेस बार सुद्धा बनवलाय. त्याचा व्हिडिओ आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. लिंक तुम्हाला इथे दिसतच असेल, नक्की पहा. आता साठवणुकीबद्दल. हे पीठ 3 ते 4 महिने व्यवस्थित टिकवायचं असेल तर साठवताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. पीठ दळून आणल्यानंतर ते आधी पूर्णपणे थंड होऊ द्या. बरणी ही कपड्याने पुसून अगदी कोरडी करून घ्या. आमच्या घरी एक जुनी पद्धत आहे.
बरणीच्या तळाशी 4 ते 5 अख्ख्या लवंगा ठेवतात. हा एक पारंपरिक उपाय आहे. त्यानंतर त्यात पूर्ण थंड झालेलं पीठ भरायचं आणि झाकण घट्ट बंद करून ठेवायचं. पिठात ओलावा जाणार नाही आणि बरणी कोरडी राहील याची काळजी घेतली तर पीठ 3 ते 4 महिने चांगले टिकण्यास मदत होते. गहू, काळे चणे आणि जव या तिन्हींचं मिश्रण असल्यामुळे हे सातूचं पीठ तुम्ही लाडू, पराठे, एनर्जी ड्रिंक, एनर्जी बार अशा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापरू शकता. पावसाळ्यात मला तर गरम दूध आणि गुळासोबत सातू घ्यायला खूप आवडतं. तुम्हीही तुमच्या आवडीनुसार नक्की वापरून पहा. सातू पीठ बनवण्याची आमच्या घरची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लोभ असावा.